Hey student, welcome back our channel and today discuss on the history of genetic code. ओके बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जी कन्सेप्ट शिकायची तर जेनेटिक कोड जे असतात तर त्या जेनेटिक कोडची हिस्टोरी शिकायची, आपल्याला इतिहास शिकायचा आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. You know very well that DNA is a master molecule of cell which initiate and regulate and control the process of protein synthesis. आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे की DNA हा एक मास्टर मॉलिक्यूल आहे जो पेशींमध्ये प्रोटीन सिंथेसिसला सुरुवात करतो. प्रोटीन सिंथेसिस जी प्रोसेस आहे तर तिला कंट्रोल करण्याचं काम हे DNA करत असतो. DNA स्टोरिंग genetic information in the sequence of nucleotide, that is nitrogenous bases, as a evidence by Yanofsky and Saravai in 1964. जसं आपण मगाशी सांगितलं की DNA मॉलिक्यूल जो आहे तर तो एक पेशीचा मुख्य घटक आहे, ज्याच्यामुळे पेशींमध्ये जे प्रथिनांची निर्मिती होणार आहे किंवा प्रथिनांचं रेग्युलेशन होणार आहे किंवा त्यांना कंट्रोल केलं जाणार आहे, या सगळ्या प्रोसेस घडून येत असतात. त्यानंतर DNA हा जो मॉलिक्यूल आहे तर DNA मॉलिक्यूल काय करत असतो, जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, अनुवंशिक माहिती जी, तर त्या अनुवंशिक माहितीला न्यूक्लियोटाइडमध्ये स्टोअर करत असतो, साठवून ठेवत असतो. न्यूक्लियोटाइड म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणार आहे जे नायट्रोजनस बेस असणार आहे, ॲडेनिन, गुआनिन, थायमिन, सायटोसाइन, युरॅसिल, तर हे काय असणार आहे, न्यूक्लियोटाइड्स असणार आहे. आणि हे सगळ्यात पहिलं या ठिकाणी ज्या सायंटिस्टनं सांगितलं त्यांचे नाव आहे बघा, येनोफॅस्की अँड साराभाई यांनी. हे जे दोन सायंटिस्ट आहे येनोफॅस्की आणि साराभाई यांनी 1964 मध्ये काय सांगितलं की DNA जो आहे त्याच्यामध्ये असलेले जे न्यूक्लियोटाइड आहे तर त्याच्यात काय स्टोअर केलेलं असते, जेनेटिक इन्फॉर्मेशन. बघा, अबाउट 20 डिफरंट टाइप ऑफ अमिनो ॲसिड इन्वॉल्व इन द प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. बघा, जवळपास प्रोटीन सिंथेसिस ही जी प्रोसेस आहे तर या प्रोटीन सिंथेसिसमध्ये जवळपास 20 प्रकारचे इसेन्शियल अमिनो ॲसिड जे तर ते या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात. लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये जवळपास 20 प्रकारचे अमिनो ॲसिड जे तर ते भाग घेत असतात. DNA molecule has a 4 type of nitrogenous bases which is identified. There are 20 different amino acid. हे जे DNA मॉलिक्यूल या ठिकाणी असणारे 4 प्रकारचे नायट्रोजनस बेसेस. आता या ठिकाणी आपण लास्ट प्रोसेस जी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस बघितलं तर तिचा प्रोडक्ट काय होता, mRNA. मग आपण आता काय शिकणार आहे, RNAचा बाबतीत शिकणार आहे. DNA पासून RNA तयार होणे या प्रोसेसला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. आता RNA पासून काय होणार आहे, प्रोटीन सिंथेसिस होणार आहे. आलं लक्षात. मग प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी हा जो RNA याला प्रोसेसिंग केलं होतं. प्रोसेसिंग केल्यानंतर आता या RNA मध्ये कोणकोणते नायट्रोजनस बेसेस असणार, ॲडेनाइन, गुआनिन, सायटोसाइन आणि युरॅसिल. आलं लक्षात. युरॅसिल रिप्लेस थायमिन. आलं लक्षात. मग या ठिकाणी ॲडेनिन, गुआनिन, सायटोसाइन, युरॅसिल असे 4 काय असणारे नायट्रोजनस बेसेस, जे 20 प्रकारचे जे अमिनो ॲसिड आहे तर त्यांना हे काय करणार, आयडेंटिफाय करणार आहे. ओके, लास्ट जो व्हिडिओ होता तर त्यामध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमध्ये सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस शिकलोय. आलं लक्षात. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी सेंट्रल डोग्मा प्रोटीन सिंथेसिस हा जो कन्सेप्ट शिकली नसेल तर त्यासाठी आपण जी डिस्क्रिप्शन व्हिडिओचं तर त्याच्यामध्ये लिंक प्रोव्हाइड केलेली, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस जी आहे तर ती पाहू शकता. तर बघा, लक्षात घ्या की हे जे 4 नायट्रोजनस बेसेस आहे तर हे 4 नायट्रोजनस बेसेस 20 प्रकारचे जे अमिनो ॲसिड आहे तर त्यांना आयडेंटिफाय करणारे आणि त्याच्या मदतीनं या ठिकाणी जे वेगवेगळे अमिनो ॲसिड्स आहे तर ते कोडेड करणारे. हे कोण, 4 nitrogenous bases. According to Francis Crick, the information is stored in the form of coded language is called genetic code. बघा, फ्रान्सिस क्रिक नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याच्या म्हणण्यानुसार काय सांगितलंय की जी अनुवंशिक माहिती साठवून ठेवलेली तर ती साठवलेली माहिती कशाच्या स्वरूपात आहे, कोडेड लँग्वेजमध्ये, ज्यांना क्रिप्टोग्राम पण म्हणतात. व्यवस्थित लक्षात घ्या, क्रिप्टोग्राम. क्रिप्टोग्राम म्हणजे काय की जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे तर ती कोड लँग्वेजमध्ये स्टोअर करणे. आलं लक्षात. त्याला काय म्हणणार, क्रिप्टोग्राम्स. आणि ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे तर या कोडिंग लँग्वेजलाच म्हणतात जेनेटिक कोड. असं कोणी सांगितलंय, फ्रान्सिस क्रिकनं. दॅट कंटेन कोड वर्ड. त्याने काय सांगितलंय की ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे हिच्यामध्ये काय असणार आहे, कोड वर्ड. आणि या कोड वर्डला
कोडोन असा शब्द त्या ठिकाणी त्याने उच्चारलेला आहे. इच वन स्पेसिफिक अमिनो ॲसिड, आणि प्रत्येक कोडोन जो आहे तर तो काय रिप्रेझेंट करतो, विशिष्ट प्रकारचा अमिनो ॲसिड. आता कोडोन कशाला म्हणतात ते अगोदर समजून घ्या. अ कॉम्बिनेशन ऑफ 3 नायट्रोजिनस बेसेस. कशाला म्हणणार, अ कॉम्बिनेशन ऑफ 3 नायट्रोजन बेसेस. 3 नायट्रोजन बेसेसला काय म्हणत असतात, कोडोन किंवा ट्रिपलेट कोडोन असं सुद्धा म्हणत असतात. इट विल स्पेसिफाय 64 डिफरंट टाईप ऑफ अमिनो ॲसिड. हे जे कोडोन असतात ट्रिपलेट कोड, तर हे जवळपास 64 प्रकारचे कोड्स तयार करत असतात 20 अमिनो ॲसिडसाठी. हेन्स जॉर्ज गॅमो इन 1954 suggested that in a codon combination of 3 nitrogenous bases that will sufficient to specify 20 different type of amino acid. बघा व्यवस्थित लक्षात घ्या. कोडोन कशाला म्हटलं आपण, द कॉम्बिनेशन ऑफ 3 नायट्रोजिनस बेसेस, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडोन. लक्षात. आणि हे ट्रिपलेट कोडोन जे तर ते किती प्रकारचे असतात, 64 प्रकारचे असतात, 64 टाईपचे असतात. आणि हे 64 टाईपचे जे कोडोन आहे तर ते जे आपण म्हणणारे 20 अमिनो ॲसिड आहे तर त्या 20 अमिनो ॲसिडसाठी सफिशियंट आहे असं कोणी सजेस्ट केलंय, जॉर्ज गॅमोनं. त्यानंतर बघा, जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड वॉज एव्हिडन्स फर्स्ट बाय क्रिक इन 1961 युझिंग फ्रेम शिफ्ट म्युटेशन. बघा जेनेटिक कोड जे असतात तर जेनेटिक कोड 3 ट्रिपलेट कोडोनच्या स्वरूपात असणार, म्हणजे असा कोडोन ज्याच्यामध्ये 3 नायट्रोजिनस बेस असणारे या स्वरूपात असतात. आणि याचा पुरावा 1961 मध्ये क्रिक नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने प्रोव्हाइड केलेला आहे. आणि त्यानं त्याचा पुरावा प्रोव्हाइड करण्यासाठी फ्रेम शिफ्ट म्युटेशनचा वापर केला होता. लक्षात. बघा फ्रेम शिफ्ट म्युटेशन काय आहे, ज्यावेळेस आपण जेनेटिक म्युटेशन शिकणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात येणार आहे. पूर्ण कोडोनचा कोडोन या ठिकाणी शिफ्ट केले जाणार आहे. लक्षात. टोटल जो RNA फ्रॅगमेंट आहे तर तो शिफ्ट केला जात असतो, ज्याच्यामुळे जेनेटिक म्युटेशन घडून येत असते. ओके. तर या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला की जेनेटिक कोडोन जे तर याचा पहिला पुरावा कोणी दिलेला आहे, क्रिकनं, किंवा 1961 मध्ये. बघा नीटमध्ये हा क्वेश्चन 4 मार्काला विचारला जात असतो. कशाचा, सायंटिस्ट बेस्ड क्वेश्चन. लक्षात. कोणी किंवा कोणत्या वर्षी या ठिकाणी कोणती टर्म्स इंट्रोड्यूस केली किंवा कोणती गोष्ट इंट्रोड्यूस केल्या, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीटमध्ये 100% प्रश्न गॅरंटीड असतो. ओके. हाऊएव्हर एम नियनबर्ग and Matthew were able to synthesis artificial mRNA which contain only one type of nitrogenous bases, that is uracil, and they call them homopolymer. बघा एम नरेनबर्ग आणि मेथी हे जे 2 सायंटिस्ट आहे यांनी काय केलंय, mRNA जो आहे तर mRNAचा कृत्रिम स्ट्रँड तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एकाच प्रकारचे नायट्रोजिनस बेसिस असणार आहे. बघा डायग्राम मध्ये पहा याप्रमाणे युरॅसिल 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 असेच नायट्रोजिनस बेसिस असणार आहे. आणि त्या स्टँडला यांनी काय म्हटलंय, होमोपॉलिमर. काय म्हणलंय त्याला, होमोपॉलिमर. होमो मीन्स सेम, पॉली म्हणजे अनेक. लक्षात. म्हणजे सेम युरॅसिल बेस असलेले अनेक त्या ठिकाणी न्यूक्लियोटाइड. ओके. बघा दिस सिंथेटिक पॉलीयुरॅसिल सिक्वेन्स वॉज ट्रान्सफरेड इनटू दी प्रोटीन सिंथसायझिंग एन्झाईम. या ठिकाणी नरेनबर्ग आणि मेथी यांनी काय केलेले की हे जे होमोपॉलिमर्स आहे तर या होमोपॉलिमरच्या सिक्वेन्सला कशात ट्रान्सफर केले, प्रोटीन सिंथसायझिंग एन्झाईम मध्ये. आणि प्रोटीन सिंथसायझिंग एन्झाईममध्ये ट्रान्समिट केल्यानंतर बघा अ स्मॉल पॉलिपेप्टाइड मॉलिक्यूल वॉज प्रोड्यूस बाय द लिंकिंग ऑफ फिनिल ॲलेनिन मॉलिक्यूल. आणि हे सगळे जे युरॅसिलचे मॉलिक्यूल ज्यावेळेस प्रोटीन सिंथसायझिंग एन्झाईममध्ये ट्रान्सफर केले जात असतात त्यावेळेस या पॉलिपेप्टाइड मॉलिक्यूलचं लिंकिंगमुळं काय तयार होणार आहे, फिनिल ॲलेनिन नावाचा मॉलिक्यूल. इट इज अन अल्सो अमिनो ॲसिड. म्हणजे UUU अशा 3 कोड असलेला जो अमिनो ॲसिड असणार आहे तर तो कोणता असणार आहे, फिनिल ॲलेनिन. ओके. सी हिस्टोरी डज नॉट एंड हियर. डॉक्टर खुराना प्रिपेअर चेन ऑफ पॉलीरायबोन्यूक्लियोटाइड विथ नॉन रिपीटेड सिक्वेन्स ऑफ 2 न्यूक्लियोटाइड्स. बघा या ठिकाणी स्टोरीची तर ती इथं संपलेली नाही. नंतर डॉक्टर खुरानानं काय केलेले की पॉलीरायबोन्यूक्लियोटाइडचे तर त्यांची
एक चेन प्रिपेअर केलेली आणि या चेनमध्ये काय असणार आहे, रिपिटेटिव्ह सिक्वेन्स असणारे, पुन्हा पुन्हा जे कोडोन आहे तर ते येणार आहे. आणि सुरुवातीला काय केलं त्याने, 2 कोडोन असलेली जी चेन आहे तर तिची एक सिरीज तयार केली, किंवा पॉलिरायबोन्यूक्लियोटाइड असलेली जी चेन आहे तर ती रिपीट सिक्वेन्सची या ठिकाणी सिरीज तयार केली, ज्याच्यामध्ये युरॅसिल आणि सायटोसाइन असे 2 न्यूक्लियोटाइड त्यांनी यूज केलेले. लक्षात. तर बघा त्याने 4 कोडोन तयार केले, त्याच्यात वारंवार ते जे कोडोन्स आहे तर ते रिपीट येणार आहे. तर बघा CUC UCU असे हे 2 कोडोन आहेत. लक्षात. ज्याच्यामध्ये किती न्यूक्लियोटाइड आहेत, 6 न्यूक्लियोटाइड म्हणणार, पण किती प्रकारचे न्यूक्लियोटाइड म्हणले तर 2च प्रकारचे आहेत. कोणकोणते, युरॅसिल आणि सायटोसाइन. ओके. तर बघा या ठिकाणी लक्षात घ्या, UCU आणि CUC. ओके. पुन्हा काय सांगितले, CUC UCU. ओके. म्हणजे काय लक्षात आलं या एक्झाम्पलमधनं, की 2 कोडोन सेम आहेत, 2-2च्या पेयर जे आहे तर ते सेम आहेत. ओके. दिस रिझल्टेड इन द फॉर्मेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन हॅव्हिंग 2 डिफरंट अमिनो ॲसिड प्लेस्ड अल्टरनेटली, दॅट इज ल्युसीन अँड सेरीन. बघा या उदाहरणावरनं काय लक्षात आलंय तुम्हाला, की सुरुवातीला CUC याच्यासाठी कोणता अमिनो ॲसिड असणार आहे, ल्युसीन. कोणता अमिनो ॲसिड असणार आहे, ल्युसीन. त्याच्यानंतर UCU याच्यासाठी कोणता अमिनो ॲसिड आहे, सेरीन. ओके. CUC या कोडसाठी कोणता अमिनो ॲसिड आहे, ल्युसीन. UCU या कोडसाठी कोणता अमिनो ॲसिड आहे, सेरीन. पुन्हा रिपीट झालाय CUC, मग कोणता अमिनो ॲसिड येईल, डेफिनेटली ल्युसीन. पुन्हा अजून एक रिपीट झालेला आहे UCU याच्यासाठी कोणता अमिनो ॲसिड येईल, सेरीन. ओके. म्हणून या ठिकाणी सुरुवातीलाच काय सांगितलं तुम्हाला, की डॉक्टर खुरानानं काय केलेले, एक रायबोन्यूक्लियोटाइडची रिपिटेटिव्ह सिक्वेन्स असलेले जे 2 न्यूक्लियोटाइड्स आहे तर त्यांची चेन तयार केलेली. आलं लक्षात. आणि चेन तयार केल्यानंतर त्याला असं लक्षात आलं, की आपण जर समजा 2 प्रकारचे या ठिकाणी न्यूक्लियोटाइड्स यूज केले तर अशा वेळेस आपल्याला 2 प्रकारचे अमिनो ॲसिड भेटतात. ओके. त्यानंतर पुन्हा त्याने एक्सपेरिमेंट केला बघा, 3 न्यूक्लियोटाइड यूज करून किंवा 3 नायट्रोजनस बेसेस यूज करून. सिमिलरली पॉलिन्यूक्लियोटाइड चेन विथ 3 नायट्रोजनस बेसेस रिपीट गेव पॉलिपेप्टाइड चेन विथ ओनली 1 अमिनो ॲसिड. बघा याने काय केलेलं आहे, की हा जो डॉक्टर खुराना आहे याने काय केलंय, CUA, C म्हणजे सायटोसिन, U म्हणजे युरॅसिल आणि A म्हणजे ॲडेनिन, या 3 न्यूक्लियोटाइड किंवा नायट्रोजनस बेसेसचा वापर करून वेगवेगळं त्या ठिकाणी काय केलेले, पॉसिबिलिटीज मिळवलेल्या आहे, पॉलीचेन मिळवलेली आहे. लक्षात. पॉलिन्यूक्लियोटाइडची किंवा पॉलिपेप्टाइडची चेन मिळवलेली. तर याच्यामध्ये याला 4 कोडोन मिळालेत, CUA, देन CUA, अगेन CUA, म्हणजे सेम कोडोन मिळालेत या ठिकाणी. लक्षात. आणि CUA हा कोणाचा कोडोन आहे, कोणत्या अमिनो ॲसिडचा कोडोन आहे, ल्युसीन. Later, Severo Ochoa established that enzyme polynucleotide phosphorylase. Finally, Nirenberg, Matthew, and Ochoa introduced 64 codon in Dictionary of Genetic Code. नंतर काय झाले, की हरगोविंद खुराना नंतर सेव्हरो ओकावा नावाचा एक सायंटिस्ट होता आणि यांनी एक एन्झाईम शोधून काढलं. त्या एन्झाईमचं नाव होतं पॉलिन्यूक्लियोटाइड फॉस्फोरिलेज. लक्षात. नंतर फायनली काय झालेलं या ठिकाणी, नरेनबर्ग, मॅथी आणि ओकावा यांनी 64 कोडोनची, तर त्या 64 कोडोनची स्थापना केली. कशामध्ये, डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोड जे तर त्यांची डिक्शनरी तयार केली. ती कशा प्रकारची, तिच्या बाबतीत आपण आता शिकूया. बघा पुढं तुम्हाला जेनेटिक कोड जी असतात तर त्या जेनेटिक कोडची डिक्शनरी जी तर ती तुम्हाला त्या ठिकाणी चार्टच्या स्वरूपात दिसते. इकडे लक्षात घ्या, ही जी लेफ्ट साईड आहे हिला फर्स्ट लेटर म्हणतात, ही अप्पर साईड जी हिला आपण म्हणतो सेकंड लेटर, आणि ही जी राईट साईड आहे तर हिला म्हणतात थर्ड लेटर. लक्षात आल्या. 3 साईड असतात. एकदम सोपं आहे टेबल ड्रॉ करायचं. ओके. तर बघा RNA मध्ये कोणकोणते नायट्रोजनस बेसेस असतात, युरॅसिल, सायटोसिन, ॲडेनिन आणि गोनिन. ओके. हे असे डाऊनवर्ड डायरेक्शननं लिहून घ्यायचे 4 रकान्यांमध्ये, युरॅसिल, सायटोसिन, ॲडेनिन आणि गोनिन. ओके. त्यानंतर
पुन्हा अजून वरचा जो रॉ असणार आहे तर त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टली युरॅसिल, सायटोसिन, ॲडेनिन, गोनिन असे 4 सिक्वेन्स लिहायचे. ओके. आणि पुन्हा हा जो थर्ड लेटर आहे तर या थर्ड लेटरमध्ये हे 4ही सिक्वेन्स एका मागोमाग एक लिहायचे, जसं युरॅसिल, सायटोसिन, ॲडेनिन आणि गोनिन. या प्रकारे ड्रॉ चार्ट केल्यानंतर पुढं काय करायचं आपल्याला की हे जे 3 न्यूक्लियोटाइड्स आहे तर हे कसे येतात तर बघा इथं लक्षात घ्या. हा जो फर्स्ट लेटर आहे याचा हा कोणता लेटर आलेला आहे यू, मग इथं यू लिहायचा. इथला हा जो सेकंड लेटर आहे याचा कोणता लेटर आलेला आहे यू. ओके. आणि हा जो थर्ड लेटर आहे याचा पहिला लेटर कोणता आहे यू, म्हणजे यू यू यू. काय कोड तयार झाला यू यू यू. आलं लक्षात कशासाठी असणार आहे हा कोडोन, लास्ट टाइम शिकलो ना आपण. यू 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 हा कोड कशासाठी असतो, फिनिल ॲलेनिनसाठी. कशासाठी असतो, फिनिल ॲलेनिनसाठी. ओके. त्यानंतर बघा यू यू सी कोणता कोड दिलाय तुम्हाला यू यू सी, हा सुद्धा कशासाठी कोडोन असतो, फिनिल ॲलेनिनसाठी. त्यानंतर पुन्हा अजून आपल्याला जर इतर कोडोन तयार करायचे असतील तर कशा प्रकारे तयार करतात बघा. फर्स्ट लेटर एक घ्यायचा, 2 नंबरचा लेटर 2 नंबरला घ्यायचा, 3 नंबरचा इकडचा जो लेटर आहे तर ज्या सिक्वेन्समध्ये येतो त्याप्रमाणे. जसं आपण बघा यू 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 सी यू यू ए यू यू जी याप्रमाणे घेतलं. आलं लक्षात. पुन्हा एखादा कोडोन आपण या ठिकाणी बघू. आपण वाटल्यास इनिशियल कोडोन घेऊ मिथिओनाइनचा. मिथिओनाइन तुम्हाला माहिती आहे अमिनो ॲसिड आहे. तर बघा ए यू जी, ॲडेनाइन, युरॅसिल आणि इथं गोनिन. ओके. ए यू जी कशाचा कोडोन आहे हा मिथिओनाइनचा, आणि याला इनिशियल कोडोन म्हणतात. इनिशियल कोडोन नुसार या ठिकाणी ए यू जी हा कोडोन येत असतो. त्याचप्रमाणे स्टॉप कोडोनसुद्धा असतात. तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतो, इथं पहा हा जो लेटर या ठिकाणी सेकंड ए ॲडेनिनचा जो रॉ आहे तर त्याच्यामध्ये बघा यू ए ए यू ए ए, त्याच्यानंतर यू ए जी, त्यानंतर यू जी ए. हे 3 तुम्हाला रेड जे तुम्हाला कलरमध्ये दिसत आहेत तर हे आहे स्टॉप कोडोन. याला नॉन सेन्स कोडोन पण म्हणतात, कारण हे जे 3 कोडोन आहे 64 पैकी हे जे 3 कोडोन असतात तर यांच्यावर कोणत्याही प्रकारचं अमिनो ॲसिड नसते. ओके. ते काय करत असतात, जी प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस आहे तर तिला स्टॉप करायचं काम करत असतात. ओके. म्हणून त्यांना स्टॉप कोडोन किंवा नॉन सेन्स कोडोन असं सुद्धा म्हणतात. ओके. नाव वी डिस्कस ऑन अनदर टॉपिक दॅट इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय शिकायचं आहे आता, जे जेनेटिक कोड्स आहे तर त्या जेनेटिक कोडचं वैशिष्ट्य काय. ओके. वैशिष्ट्य जे तर तुम्हाला 4 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारले जात असतात आणि प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक जी तर ती युनिक आहे. ओके. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक सांगितले तुम्हाला ट्रिपलेट कोडोन. जेनेटिक कोड जे तर ते कशाच्या स्वरूपात असतात, ट्रिपलेट कोडोनच्या स्वरूपात असतात. तर बघा a sequence of 3 successive bases constitute codon which specify one particular amino acid. बघा 3 सक्सेसिव्ह बेसचं जो कोड असतो त्याला कोडोन म्हणतात, आणि या प्रत्येक कोडोनवर विशिष्ट प्रकारचा एक अमिनो ॲसिड प्रेझेंट असतो. बेस सिक्वेन्स इज अ कोडोन इज ऑलवेज इन 5' to 3' डायरेक्शन. आणि हा जो बेस सिक्वेन्स असणार आहे कोडोनचा हा कोणत्या डायरेक्शननं असणार आहे, 5' to 3' डायरेक्शननं असणार आहे. इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेनेटिक कोड इज ट्रिपलेट कोडोन. प्रत्येक सजीवांमध्ये जेनेटिक कोड जे तर ते कशाच्या स्वरूपात असतात, ट्रिपलेट कोडच्या स्वरूपात असतात. ओके. तर हे पहिलं वैशिष्ट्य सांगितलं तुम्हाला की 3 सक्सेसिव्ह बेस कन्स्टिट्यूट जे असणारे कोडोनचे ज्यांच्यावर पर्टिक्युलर अमिनो ॲसिड असते तर त्यांना म्हणतात ट्रिपलेट कोडोन. आणि हे जे ट्रिपलेट कोडोन आहे तर हे ऑलवेज 5' to 3' डायरेक्शननं रीड केले जात असतात. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तर त्यांच्यामध्ये जेनेटिक कोडोन जे तर ते ट्रिपलेट कोडच्या स्वरूपातच असतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक बघू आपण. जेनेटिक कोड हॅज अ डिस्टिंक्ट पोलॅरिटी. बघा हे जे जेनेटिक कोड आहेत तर या जेनेटिक कोडला एक विशिष्ट पोल असतात. ओके. जसं बघा जेनेटिक कोड शो
डेफिनाइट पोलॅरिटी ऑर डायरेक्शन. जेनेटिक कोड जो आहे तर त्याला एक विशिष्ट दिशा असते किंवा विशिष्ट असा पोल असतो. जसं बघा, इट इज ऑलवेज रीड इन 5' to 3' डायरेक्शन, नॉट 3' to 5' डायरेक्शन. जेनेटिक कोड जे तर जेनेटिक कोड कसे वाचतात 5' डायरेक्शनकडनं 3' डायरेक्शनकडे. ओके, डायग्राममध्ये पाहू शकतात हा mRNAचा स्टँड आहे, इथं 5' आहे, इथं 3' आहे. आणि हा बघा पहिला कोड कसा वाचायचा AUG, इनिशियल कोडॉन आहे ना हा AUG. प्रोटीन सिंथेसिसमध्ये AUG हा इनिशियल कोडॉन असतो आणि या कोडॉनपासूनच प्रोटीन सिंथेसिसला सुरुवात होत असते आणि पूर्ण प्रोटीन सिंथेसाइज झाल्यानंतर त्या ठिकाणी फायनली स्टॉप कोडॉन येत असतो आणि त्याच्यातनं तो बाहेर पडत असतो. कोण? mRNAचा स्टँड. म्हणजे त्यानं काय केलंय, वेगवेगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड तयार केले आणि हे जे अमिनो ॲसिड असतात तर हे प्रोटीन सिंथेसाइज करत असतात. मग सेकंड कॅरेक्टरिस्टिक जी तर ती तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे लक्षात आली की जेनेटिक कोड जे तर त्यांना एक विशिष्ट दिशा असते आणि ते ऑलवेज 5' to 3' डायरेक्शननं रीड केले जात असतात. त्याचं एक्झाम्पल साधं दिले तुम्हाला, इनिशियल कोडॉन दॅट इज AUG. लक्षात, कोणता अमिनो ॲसिड तयार करतो हा मिथिओनाइन. कोणता अमिनो ॲसिड तयार करणार AUG कोड मिथिओनाइन. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघूया आपण या ठिकाणी. जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. म्हणजे हे जे जेनेटिक कोड आहे हे ओव्हरलॅप होत नाही. ओव्हरलॅप होणे म्हणजे काय, या ठिकाणी आपण म्हणू शकतो की समजा AUG UUA असे कोडॉन आहे. लक्षात, तर आता हे 3-3चे ट्रिपलेट कोडॉनचे सिक्वेन्स आहे. लक्षात, ट्रिपलेट कोडॉनचे सिक्वेन्स असल्यामुळे जो लास्ट 2 कोडॉन आहे तर ते इकडच्या कोडॉनमध्ये मिक्स होतील किंवा ओव्हरलॅप होतील अशा कन्सेप्ट या ठिकाणी नसतात. बघा, कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग दॅट इज each सिंगल बेस इज अ पार्ट ऑफ ओनली 1 कोडॉन. बघा, तुम्हाला काय सांगितलंय की हे जे जेनेटिक कोडॉन आहे एक mRNAचा स्टँड असणार आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी ट्रिपलेट फॉर्ममध्येच कोडॉन असणार आहे, ते ओव्हरलॅप होणार नाही. डायग्राममध्ये पहा या ठिकाणी की हे जे 2-2 या ठिकाणी कोडॉन शो केलेले हे कुठंच ओव्हरलॅप होत नाही. 2 या ठिकाणी जर कोडॉन असतील तर त्याच्यामध्ये किती सक्सेसिव्ह बेस असतील? 6. लक्षात, प्रत्येक कोडॉनमध्ये 3 असतात. लक्षात, मग इकडचे या ठिकाणी आपण म्हणणार की अगोदरचे जो कोडॉन आहे त्याच्यामध्ये हे 3 सिक्वेन्स आहे, याच्यातला एक सिक्वेन्स इकडे येणार असं नाही, ओव्हरलॅप या ठिकाणी होत नाही. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं आणि सोपं या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक जी ती म्हणजे जेनेटिक कोड इज कॉमालेस. जेनेटिक कोडमध्ये कुठेही कॉमा नसतो, ते कंटिन्यू असतात. 3-3चं ट्रिपलेट फॉर्ममध्ये ते कंटिन्यू असतात. देर इज नो गॅप बिटवीन सक्सेसिव्ह ऑर कॉन्सिक्युटिव्ह कोडॉन्स. बघा, हे जे कोडॉन्स आहे तर या कोडॉनचा दरम्यान गॅप नसतो. लक्षात, कॉमालेस असतात ते. लक्षात, दे आर कॉमालेस. ओके, कॉमा त्या ठिकाणी नसणार. म्हणजे AUG UGA असे वेगवेगळे कोडॉनचे सिक्वेन्स जे तर ते कंटिन्यू असणार आहे, तिथं कॉमा नसणार, गॅप नसणार. नंतर इतर कॅरेक्टरिस्टिक बघायचे आपल्याला. जेनेटिक कोड हॅज डिजेनरेसी. बघा, जेनेटिक कोड जे तर त्यांच्यामध्ये अधोगती असते. अधोगती असते या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा तर बघा, 1 अमिनो ॲसिड इज एन्कोडेड बाय सिंगल कोडॉन. एक कोडॉन जो आहे तर तो काय तयार करतो? एक अमिनो ॲसिड. ओके, हाउएव्हर सम अमिनो ॲसिड एन्कोडेड बाय मोर दॅन 1 कोडॉन. पण काही अमिनो ॲसिड जे तर त्याच्यामध्ये अनेक कोडॉन असतात पण एकाच प्रकारचा अमिनो ॲसिड तयार होत असतो. ओके, या ठिकाणी उदाहरण दिलेले तुम्हाला सिस्टीन ज्याच्यामध्ये 2 कोडॉन असतात आणि आयसोल्युसिन ज्याच्यामध्ये 3 कोडॉन असतात. डायग्राममध्ये बघा, या ठिकाणी डायग्राम दिसते तुम्हाला. सिस्टीनचा कोडॉन बघा UGU UGC. ओके, 2 वेगवेगळे कोडॉन आहेत. ओके, UGU UGC 2 वेगवेगळे कोडॉन आहे पण ते काय करतायत? एकाच प्रकारचं अमिनो ॲसिड तयार करतायत. त्याच्यानंतर हे बघा उदाहरण AUU AUC AUA 3 प्रकारचे कोडॉन आहेत पण 3 प्रकारचे कोडॉन एकाच प्रकारचं अमिनो ॲसिड तयार करताय. कोणतं? आयसोल्युसिन. कोणतं अमिनो ॲसिड तयार होतं या ठिकाणी? आयसोल्युसिन. ओके, किंवा अजून एक बघा GUU GUC GUA GUG. ओके, किती कोडॉन आहेत हे? 4.
चारही कोडॉन एकाच प्रकारचं अमिनो ॲसिड तयार करत आहे. कोणतं? व्हॅलिन. कोणतं अमिनो ॲसिड तयार होते या ठिकाणी? व्हॅलिन. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? एक कोडॉन एका प्रकारचा अमिनो ॲसिड पण तयार करू शकतो, दोन कोडॉन एका प्रकारचा अमिनो ॲसिड तयार करू शकतात, तीन कोडॉन एका प्रकारचं अमिनो ॲसिड तयार करू शकतात, किंवा चार कोडॉन एका प्रकारचं अमिनो ॲसिड तयार करू शकतात. ओके, दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज डिजनरेसी. या कंडिशनला काय म्हणतात? डिजनरेसी, ज्याला अधोगती असं म्हणतात. अँड डिजनरेसी ऑफ कोड इज एक्सप्लेनेड बाय वोबल हायपोथेसिस. आणि ही जी डिजनरेसी, तर ही कोणत्या हायपोथेसिसद्वारे एक्सप्लेन केली जात असते? वोबल हायपोथेसिसद्वारे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक जी, तर ती आहे जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. हे जे जेनेटिक कोड आहे, तर हे काय आहे? युनिव्हर्सल आहेत, म्हणजे जगामध्ये सगळीकडे एक्सेप्टेबल आहेत. तर बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्पेसिफाय सेम अमिनो ॲसिड. सगळे जे सजीव आहेत, तर त्या सगळ्या सजीवांमध्ये सेम अमिनो ॲसिड असतात. फॉर एक्झाम्पल, कोडॉन AUG is always specify amino acid methionine in all organism from bacteria to human. या ठिकाणी काय सांगितले की AUG हा जो कोडॉन आहे, ज्याला आपण इनिशियल कोड म्हणतो, तर हा AUG कोडॉन कोणत्या अमिनो ॲसिडसाठी यूज केला जात असतो? मिथिओनाइन. आणि सगळे जे बॅक्टेरिया किंवा ह्युमन बिंग जे, तर यांच्यामध्ये AUG कोड जो आहे, तर तो कोणता अमिनो ॲसिड तयार करत असतो? मिथिओनाइन. ओके, चला तर नेक्स्ट जी कॅरेक्टरिस्टिक आहे तिचा बाबतीत शिकूया आपण. जेनेटिक कोड इज नॉन एम्बिजस. जेनेटिक कोड जे, तर ते नॉन एम्बिजस आहेत. नॉन एम्बिजस म्हणजे स्पष्ट नाहीत. का स्पष्ट नाहीत? बघा, स्पेसिफिक अमिनो ॲसिड इज एन्कोडेड बाय अ पर्टिक्युलर कोडॉन. विशिष्ट प्रकारचा कोडॉन जो आहे, तर तो काय तयार करत असतो? विशिष्ट प्रकारचं अमिनो ॲसिड. अल्टरनेटली टू डिफरंट अमिनो ॲसिड विल नेवर एन्कोडेड बाय अ सेम कोडॉन. पण या ठिकाणी काय सांगितले? अल्टरनेटली जर विचार केला आपण, तर दोन जे अमिनो ॲसिड आहे, तर ते दोन अमिनो ॲसिडमध्ये सेम कोडॉन कधीच येत नाही. लक्षात, दोन अमिनो ॲसिडमध्ये सेम कोडॉन कधीच येणार नाही. या प्रॉपर्टीला काय म्हणतात? नॉन एम्बिजस प्रॉपर्टी. ओके, त्यानंतर बघा, इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. जो mRNAचा स्टँड असणार आहे, तर त्या mRNAच्या स्टँडवर दोन प्रकारचे कोडॉन असतात, इनिशिएशन कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन. ओके, तर बघा, AUG इज ऑलवेज इनिशिएशन कोडॉन ऑफ mRNA. mRNAचा जो इनिशियल कोडॉन असणार आहे, सुरुवातीचा जो कोडॉन असणार आहे, तर तो कोणता असणार आहे? AUG. डायग्राममध्ये दिसते तुम्हाला. आणि AUG हा जो कोडॉन आहे, तर हा कोणता अमिनो ॲसिड तयार करतो? मिथिओनाइन. विचारलं जात असते बघा, AUG कोडॉन कोणता अमिनो ॲसिड तयार करणार, किंवा इतर एखादा कोडॉन तुम्हाला दिला जाऊ शकतो. ओके, out of 64 codon, 3 codon which is UAA, UAG and UGA are termination codon which terminate or stop the process of elongation of polypeptide chain as they do not code any amino acid. आणि लक्षात घ्या की जे 64 कोडॉन आहे, तर या 64 कोडॉनमध्ये डायग्राम बघा. या ठिकाणी ही जी डायग्राम आहे, याच्यामध्ये बघा, हे जे 64 कोडॉन आहे, याच्यामध्ये हे जे तीन कलर, ते तीन या ठिकाणी कोडॉन दिलेले रेड कलरमध्ये, UAA, UAG, UGA, हे कोणते कोडॉन आहे? टर्मिनेशन कोडॉन आहे. यांच्यामुळे काय होणार आहे? जी इलॉंगेशन होत असते पॉलिपेप्टाइड चेनचं, तर ते थांबणार आहे. लक्षात, मग जे पॉलिपेप्टाइड चेन जी, तर ती आता न्यूक्लियसमधनं बाहेर पडणार आहे, कारण हे स्टॉप कोडॉन आहे. हे इलॉंगेशन प्रोसेस जी, तर ती थांबवायचं काम करत असतात. ओके, यांना या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं लेबलनं ओळखत असतात. जसं बघा, पहिलं तुमचं आहे UAA, याला ओक्रे म्हणतात. त्याच्यानंतर UAG, याला म्हणतात एम्बर. त्याच्यानंतर UGA, याला म्हणतात ओपल किंवा उंबर. ओके, असं त्यांचे नावं देण्यात आले.
त्यानंतर लास्ट जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती म्हणजे कोडोन अँड अँटीकोडोन. कोडोन आणि अँटीकोडोन कशाला म्हणतात? कोडोन इज अ पार्ट ऑफ DNA. कोडोन काय आहेत? DNAचे पार्ट आहे. जसं AUG इज अ कोडोन. इट इज ऑलवेज रिप्रेझेंट ॲज 5' to 3' एंड. हा जो कोडोन असणार आहे तर हा कोडोन 5' to 3' या ठिकाणी काय केला जाणार आहे? रिप्रेझेंट केला जाणार. इट इज अ पार्ट ऑफ DNA. बट हिअर युरॅसिल इज रिप्लेसेस विथ थायमिन. अँटीकोडोन इज अ पार्ट ऑफ tRNA. अँटीकोडोन जे तर ते कशाचे भाग असणार आहे? tRNAचे भाग असणार आहे. अँड दे ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 3' to 5'. अँटीकोडोन कोणत्या डायरेक्शननं रिप्रेझेंट केले जात असतात? 3' to 5'. जसं ॲडेनाइनला कोणता नायट्रोजिनस बेस अटॅच होईल? युरॅसिल. युरॅसिलला कोणता नायट्रोजिनस बेस अटॅच होईल? ॲडेनिन. गोनाइनला कोणता नायट्रोजिनस बेस अटॅच होईल? सायटोसिन. म्हणून 5' to 3' AUG आणि 3' to 5' UAC. ओके, अशा प्रकारे आज आपण जेनेटिक कोड जे तर यांच्या बाबतीत शिकून घेतलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक कोडचं म्युटेशन कशा प्रकारे होते ते शिकून घेऊ. ओके, थँक्यू.